काय नाव आहे तुमचं? मी महेश वरागडे, मी नागपूरचाच आहे आणि आज मी जीजेनला जे आज आंदोलन चालू युवकांच्या त्याला समर्थनासाठी मी आलेलो आहे. मी पण एक काळी विद्यार्थी होतो. आज मी माझ्या स्वतःचा व्यवसाय चालवतोय. आज आपल्या देशामध्ये ज्या प्रकारच्या तानाशाही हे हुकुमशाही जे सरकार आलेली आहे त्याच्या विरोधात आज पूर्ण युवा रस्त्यावर उतरलेले आहेत. युवाच नाही, प्रत्येक दर्जाचे बुजुर्ग असो, युवा असो, लहान मुलं असो, आपण बघतोय शिवाजी महाराजांच्या रूपरेषावर आपण वेशभूषावर आलेले आहेत. लहान लहान मुलं आज ह्या गव्हर्नमेंटच्या विरोधात आलेले आहेत. विरोध यासाठी कारण की आपण आपल्या घरासाठी काही मागून राहिलोय, शिक्षणासाठी आपण मागून राहिलोय की आपला परिवार स्वस्थ राहायला पाहिजे, आपला परिवार सुखी राहायला पाहिजे. आणि जे आज बलात्कार, लहान लहान मुलावर बलात्कार हो त्याच्यावर काय ऍक्शन नाही. आज क्राईम वाढलेले आहेत. आज पेपर फुटीचा विषय असो किंवा प्रत्येक गोष्टीचा विषय असो, हे गव्हर्नमेंट पूर्ण फेल झालेली आहे गव्हर्नमेंट. आणि हे गव्हर्नमेंट फेल असताना नरेंद्र मोदींनी कधीही कोणत्याही वर्गाच्या लहान जे गरीब वर्ग आहे त्यांचा विचार नाही केला. धर्मपदाचा इस्तीफा झालाच पाहिजे होता, अगोदरपासूनच झाला पाहिजे होता. पण नरेंद्र मोदी हे तानाशाही सरकार जे एके वेळेस आपण पाहिलं अंग्रेजाच्या वेळेस, आज तीच तानाशाही आपल्या देशामध्ये दडपलेली. आज उपोषणाला 21 दिवस पूर्ण होत आहेत. ठीक आहे, तरीही सरकार बोलण्याकरिता आलेलं नाहीये दिल्लीमध्ये. मी आता अगोदरच म्हटलं तुम्हाला, हे तानाशाही सरकार आहे. ज्या वेळेस अंग्रेज होते, जसे ते अंग्रेज सरकारनं आपल्या हिंदुस्थानला हे केला, कैद केला, तसा हे हिंदुस्थान आपला वेगळा बनवायचा कार्यक्रम हे नरेंद्र मोदी द्वारा सरकार करत आहे. बाबासाहेब आंबेडकरचं संविधान समाप्त करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी, बीजेपीची आणि नरेंद्र मोदी सरकार हे RSS वाले हे करत आहे. याच्या खात्री युवकाला माहिती पडली आहे. कालपर्यंत वाटला की नरेंद्र मोदी काहीतरी करेल देशामध्ये, पण आज एवढे युवक पुरा देशाभर निघालेले आहेत. त्यांना माहिती आहे की हा देश आता खतऱ्यामध्ये आलेला आहे, संविधान खतऱ्यामध्ये आलेलं आहे, तर आपल्याला बाहेर निघावं लागेल. काय वाटतं, मागण्या पूर्ण होतील की नाही, की आंदोलन चिघळलं जाईल? ते तर करावंच लागेल. इस्तीफा तो मिळणार आहे. जेव्हा युवक रस्त्यावर उतरतो तर तेव्हा सरकारला झुकावं लागतं. अगर सरकार झुकली नाही, त्याला झुकण्याचं काम हिंदुस्थानची जनता, युवा हे करतील, हे निश्चित मला विश्वासच आहे.